ओम गणपतये नमः. हर हर महादेव. प्रिय बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचा सर्वात पहिला टप्पा असतो तो म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा एक निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या बंधू भगिनींना आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 3 नंबरची कंपनी असलेल्या भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आज 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 जुलै 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,206 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. आणि आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक किंवा ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373 अंक. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण शेअर मार्केट हे 52 वीक हाय अंकापासून सुमारे 2167 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर आपलं एकूण शेअर मार्केट हे आज सुमारे 8.21% इतके खाली, म्हणजे 52 वीक हाय अंकापासून किंवा एक ऑल टाईम हायपासून आपले एकूण शेअर मार्केट हे आत्ता सध्या 8.21% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, तसेच मार्केटमध्ये इकॉनॉमिकली दोलायमान स्थिती असताना सुद्धा आपले एकूण शेअर मार्केट हे ऑल टाईम हायपासून फक्त 8.21% इतके खाली आहे. मित्रांनो, एकूण शेअर मार्केट हे कोरोनाच्या काळात किंवा 2008 साली आलेल्या मंदीच्या काळात एकूण शेअर मार्केट हे 52 वीक हाय अंकापासून सुमारे 40 ते 50% सुद्धा खाली आलेले. त्या मानाने आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे 52 वीक हाय अंकापासून फक्त 8.21% खाली आहे. तर एकूण मार्केट का बघायचं असतं तर त्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे की मंदीचे वातावरण आहे. तर मित्रांनो, आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे हायच्या आसपासच आहे असे म्हणता येईल. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. त्यातील पहिला मुद्दा तो म्हणजे आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे भारती एअरटेल. आणि भारती एअरटेल ही कंपनी मित्रांनो टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो,
भारती एअरटेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत वोडाफोन आयडिया, तसेच टाटा टेलिसर्व्हिस, तसेच MTNL, तसेच आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन. मित्रांनो, भारती एअरटेल कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर आधी आपल्या चॅनलवर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला आहे का ऑलरेडी ते पहा, आणि बनवला नसेल तर तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 जुलै 2026 आणि आज भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स 1921 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत, तसेच किमतीच्या बाबतीतील त्या कंपनीची मागील काही वर्षांची हिस्ट्री. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचे 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 2174 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती फक्त 1745 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 1421 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 513 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असे 10 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 255 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही मागे गेल्यास म्हणजे जास्तीत जास्त मागे गेल्यास 2003 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 10 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल म्हणजेच त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारातील जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला सर्वच्या सर्व शेअर्स जर विकले तर ती किंमत किती होईल त्याला त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 11,70,633 करोड रुपये. आणि मित्रांनो, शेअरच्या किमतीतील चढ उतारानुसार हे मार्केट कॅपिटल कमी किंवा जास्त होत असते. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचा मागील 5 वर्षातील नफा तोटा जर पाहिला तर ह्या कंपनीला 2026 साली 33,458 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2025 साली ह्या कंपनीला 33,778 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 5,848 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 11,535 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2022 साली 5,882 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजार शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 50.7% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 26.56% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII
जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था, तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 20.76% आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना आपण जे 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात तर ते आत्ता पाहिले. तर ह्या मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीला 2022 साली 5,882 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2026 साली 33,458 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतो आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1,745 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 513 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 255 रुपयाला मिळत होता, तसेच 2003 साली फक्त 10 रुपयाला मिळत होता. तोच भारती एअरटेल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1921 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर भारती एअरटेल ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी फक्त 1421 रुपये, 5 वर्षापूर्वी 513 रुपये, 10 वर्षापूर्वी 255 रुपये, तसेच 2003 साली फक्त 10 रुपये गुंतवले असते. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स पकडलेला आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर भारती एअरटेल ह्या कंपनीत 2003 साली गुंतवलेले 10 रुपये आत्ता करंट व्हॅल्यूला 1921 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 2003 पासून आता 2026पर्यंत सुमारे 192 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर भारती एअरटेल ह्या कंपनीत 2003 साली 1 लाख रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता 192 पट म्हणजे सुमारे 1,92,00,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, म्हणजे ह्या कंपनीनं भरघोस रिटर्न्स म्हणजेच परतावा दिलेला आहे. मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रम या सदरात आपण पाहिलेले आहे की शेअर बाजारात आपण जेव्हा रक्कम गुंतवतो तेव्हा किमतीतील होणारा बदल हा सर्वात प्रमुख फायदा असतो. परंतु तोच फायदा फक्त नसतो, तर आपण शेअर्स खरेदी केल्यामुळे आपल्याला त्या कंपनीचे इतर फायदेसुद्धा होत असतात. ते म्हणजे डिव्हिडंड, बोनस, राईट. तर मित्रांनो, आपण ह्या कंपनीच्या डिव्हिडंड म्हणजे लाभांशाचा जर विचार केला तर ह्या कंपनीनं लाभांशाची हिस्ट्री जर पाहिली तर ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश बऱ्यापैकी लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, जुलै 2024 साली ह्या कंपनीनं 8 रुपये एवढा डिव्हिडंड म्हणजे लाभांश दिलेला. जुलै 2025 साली ह्या कंपनीनं 16 रुपये इतका लाभांश दिलेला होता. परंतु 2026मधील लाभांश अजून ह्या कंपनीनं जाहीर केलेला नाही. परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट जर बघितला तर ह्या वर्षीसुद्धा ही कंपनी उत्तम प्रकारे लाभांश देईल अशी आशा आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो? ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 50.7% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळी कंपनीच्या प्रमोटरचा हिस्सा म्हणजे त्या कंपनीच्या मालकाचा हिस्सा हा सर्वात जास्त असतो तेव्हा त्या कंपनीचे प्रमोटर हे त्या कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. आणि प्रमोटर होल्डिंगनुसार जर बघितलं म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं तर ही कंपनी प्रमोटर होल्डिंग 50.7% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतोय. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52व्या खायांकापासून कोणत्याही कारणाने एकूण शेअर मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हा त्या कंपनीचा शेअरसुद्धा खाली येत असतो आणि ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा 52व्या खायांकापासून आत्ता खाली येईल तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्समध्ये वार्षिक विश्लेषणानुसार बचतीतील रकमेतून
टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत वाटत नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने सध्या गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. मित्रांनो, भारती एअरटेल ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण कंपनीत रक्कम गुंतवतो आणि आपण रक्कम गुंतवल्यानंतर जेव्हा ती कंपनीचा शेअर्स 52 खायावर येतो, तेव्हा काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करणेसुद्धा गरजेचे असते. कारण की मित्रांनो 52 अंकापासून बऱ्यापैकी उत्तम कंपनी असली तरी तिच्यात प्रॉफिट बुकिंग हे होत असते. परंतु मित्रांनो, आपण जर विक्री केली म्हणजे 52 अंकाला विक्री केली तरच आपण मिळवलेला नफा हा आपल्याला एकदम म्हणजेच डेफिनेटली मिळत असतो. तर मित्रांनो, भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे शेअर बाजार अभ्यासक्रमाचे म्हणजे शेअरच्या ॲनालिसिसचे जे व्हिडिओ बनवत आहे, कंपन्यांच्या ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केले आहे आणि त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमधील शेअर बाजार अभ्यासक्रम हे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.